नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी बोलते वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागल्या भागामध्ये आपण आपला कंपनी कायद्याचा पहिला जो युनिट होता तो संपूर्णरित्या पूर्ण केलेला आहे। आजपासून आपल्या सेकंड युनिटची किंवा दुसऱ्या युनिटची आपण सुरुवात करतो आहोत, ज्यामध्ये आपल्याला घटनापत्रकासंबंधी माहिती घ्यावयाची आहे। म्हणजे आपल्या दुसऱ्या युनिटची सुरुवात अगदी महत्त्वाच्या दस्तऐवजाच्या माहितीपासून होणार आहे। म्हणून आजचा आपला व्हिडिओ घटनापत्रक किंवा पार्षद सीमा नियम काय असतो या संबंधी माहिती घेण्यावर असणार आहे। तर घटनापत्रकासंबंधी माहिती घ्यावयाची झाल्यास भारतीय कंपनी कायदा 2013 च्या अनुसार कंपनी अस्तित्वात आणण्यासाठी खूप सारे दस्तावेज किंवा वेगवेगळे दस्तावेज आपल्याला जमा करावे लागतात आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे जे दस्तावेज जमा करावे लागतात त्या वेगवेगळ्या किंवा विभिन्न दस्तावेजांमध्ये घटनापत्रक हे एक मुख्य दस्तावेज मानल्या जाते। ज्या घटनापत्रकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्या घटनापत्रकाला महत्त्वाचं किंवा आद्य दस्तावेज सुद्धा म्हटले जाते, ज्यामध्ये आपण कंपनीच्या व्यावसायिक उद्देशांचा खुलासा करत असतो आणि यांच्या म्हणजे घटनापत्रकाच्या जर बाहेरील कार्य असेल तर ते कायदेसम्मत नाही किंवा अमान्य कार्य आहे असं म्हटले जाते। म्हणजे कंपनीचं कार्यक्षेत्र निर्धारणाचं कार्य या घटनापत्रकाद्वारे केल्या जाते। तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे घटनापत्रकाची जी वेगवेगळ्या व्याख्या किंवा डेफिनेशन्स आहेत त्या माहित करून घ्यायच्या आहे। सगळ्यात पहिली व्याख्या आपण घटनापत्रकाची बघूयात कंपनी कायद्याच्या अनुसार। जी कलम कोणती आहे तर कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 56 अनुसार घटनापत्रक म्हणजे काय तर घटनापत्रक म्हणजे यापूर्वीच्या कंपनी कायद्याखाली किंवा कंपनी कायदा 2013 च्या अंतर्गत सध्याच्या कंपनी कायद्याखाली म्हणजे 2013 च्या किंवा पूर्वीच्या एखाद्या कंपनी कायद्याखाली मूलतः तयार करण्यात आलेली आणि वेळोवेळी दुरुस्त करण्यात आलेली घटना किंवा सीमा नियम म्हणजे घटनापत्रक होय। ज्यामध्ये म्हणजे कंपनी कायद्याला अनुसरून कंपनीच्या उद्देशांची किंवा एक सीमा नियमांची चाकोरीबद्ध रचना ज्यामध्ये असते त्याला आपण घटनापत्रक म्हणत असतो, असं कंपनी कायदा आपल्याला सांगतो आहे। मग कंपनी कायद्याखेरीज काही शास्त्रज्ञांनी आपले विचार मांडलेले आहेत। तर सगळ्यात पहिलं लॉर्ड सेलबॉर्नच्या मते घटनापत्रक म्हणजे काय ते जाणून घेऊया। तर लॉर्ड सेलबॉर्न म्हणतोय की घटनापत्रक कंपनीचे महत्त्वाचे आणि अपरिवर्तनीय दस्तावेज असते किंवा सनद असते, ज्यामध्ये कंपनीची नोंदणी किंवा समामेलन फक्त त्याच उद्देशांसाठी होते ज्यांचा समावेश घटनापत्रकामध्ये केलेला आहे। म्हणजे लॉर्ड सेलबॉर्न काय म्हणतो की ज्या उद्देशांची आपण तिथे ज्या उद्देशांचा समावेश किंवा निर्मिती घटनापत्रकामध्ये आपल्याला शब्दशः दिसत आहे त्या उद्देशांच्या पूर्तीकरिताच आपण कंपनीची निर्मिती करत आहोत। इतकं महत्त्वाचं हे दस्तऐवज किंवा परिपत्रक असतं, त्याला आपण म्हणतो घटनापत्रक। त्यानंतर लॉर्ड केयन्स काय म्हणतो घटनापत्रकासंबंधी ते बघूया की घटनापत्रक कंपनीची सनद असते। कायद्याच्या अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनीच्या अधिकारांच्या मर्यादा हे प्रलेख परिभाषित करत असते। म्हणजे कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये या दोन म्हणजे डू आणि डोंट जे आपण बघितलं ना की काही कार्य करण्याजोगे असतात आणि काही कार्य असे असतात की जे नाही करावे असं आपल्यासाठी चांगलं असतं। तर जे कार्य करावे आणि जे करू नयेत यांच्या मधली जी फरक आहे किंवा तफावत आहे ती दर्शवण्याचं कार्य घटनापत्रक करत असतं। म्हणजे आपल्या कार्याची कार्य मर्यादा किंवा कार्यसीमा दर्शवण्याचं कार्य घटनापत्रकाद्वारे केल्या जाते आणि याच उद्देशाने घटनापत्रकाची निर्मिती केली जाते की कार्य हे सीमेबाह्य जाऊ नये, उद्देशांची जी एक चाकोरी निर्माण केलेली आहे त्या बाहेर जाऊ नये म्हणून आपण तिथे घटनापत्रकाची निर्मिती होताना बघतोय आणि म्हणूनच इतक्या महत्त्वाचा दर्जा घटनापत्रकाला देण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे लॉर्ड मॅकमिलनच्या मते घटनापत्रकाची व्याख्या। तर लॉर्ड मॅकमिलन काय म्हणतोय
की घटनापत्रकाचा उद्देश भागधारकांशी, सावकारांशी अथवा इतर त्या व्यक्तींबरोबर असतो जे कंपनीशी व्यवहार करतात. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी घटनापत्रकाचा संबंध असतो व त्यांना कंपनीचा संपूर्ण कार्यक्रम काय आहे याची जाणीव करून देण्याकरिता घटनापत्रकाचा मुख्यत्वे करून वापर केला जातो. वरील व्याख्यांवरून म्हणजे आपण ज्या या 4 वेगवेगळ्या लोकांद्वारे, कायद्याद्वारे आणि 3 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांद्वारे जी निर्माण केलेल्या व्याख्या आहेत त्यावरून आपण असं म्हणू शकतो की घटनापत्रकाच्या कक्षेबाहेर जाऊन कोणतेही काम कंपनीने करू नयेत आणि जर कंपनी अशा पद्धतीने कार्य करत असेल की जे घटनापत्रकाच्या कक्षेबाहेर जात आहे तर ते कितीही आवश्यक कार्य का असेना पण ते अमान्य मानलं जाते, ते कार्य योग्य मानल्या जात नाही आणि त्याला कायद्याची जोड सुद्धा मिळत नाही. तर इथे आपण घटनापत्रकाच्या वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासल्या. आता आपण अल्प वेळेमध्ये बघूया की घटनापत्रकांचे महत्त्व काय असते. तर अगदी पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे अस्तित्वाचा आधार. आता घटनापत्रक हे कंपनीच्या अस्तित्वाचा आधार मानला जातो किंवा अस्तित्वाचा आधार म्हणून नमूद केला जातो. का? कारण घटनापत्रकाच्या आधारेच कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत आहे. कारण आपण अगदी सुरुवातीला म्हटलं की जोपर्यंत वेगवेगळ्या दस्तऐवजांची पूर्ती कंपनी नोंदणी कार्यालयामध्ये केली जात नाही तोपर्यंत स्थापनेचं कार्य किंवा नोंदणीचं कार्य पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. तर त्या वेगवेगळ्या असंख्य कागदपत्रांपैकी घटनापत्रक एक महत्त्वाचं कागद असतं की जे जमा करावंच लागतं, जे बनवावंच लागतं, जेणेकरून आपण जर घटनापत्रकाची निर्मिती केली नाही तर नोंदणी अथवा स्थापनेचं कार्य पूर्ण होत नाही. म्हणून घटनापत्रक हा अस्तित्वाचा आधार मानला जातो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टांचे स्पष्टीकरण. आता प्रत्येक कंपनीची स्थापना काही पूर्व निर्धारित उद्देशांची पूर्ती करण्याकरिता करण्यात आलेली असते आणि या उद्देशांचं स्पष्टीकरण कुठे केले जाते? घटनापत्रकामध्ये. म्हणून घटनापत्रक हे कंपनीच्या उद्दिष्टांचं किंवा ज्या उद्दिष्टांची निर्मिती केल्या गेलेली आहे त्यांचं स्पष्टीकरण करण्याचं एक आगळं वेगळं ठिकाण किंवा प्रलेख मानले जाते. म्हणून घटनापत्रकाच्या महत्त्वामध्ये आपण बघतोय की हे उद्दिष्टांचं स्पष्टीकरण करण्याचं एक साधन आहे. जर उद्दिष्टांचं स्पष्टीकरण संकुचित रूपामध्ये झालं असेल तर ते भागधारकांकरिता कमी जोखमीचं साबित होते आणि जर विस्तृत रूपामध्ये, या उलट जर आपण विचार केला की विस्तृत रूपामध्ये जर घटनापत्रकामध्ये उद्देशांचा तिथे विस्तार केला गेला असेल तर लोकांना किंवा बाहेरील जे लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्राप्त होत असते. कारण काय उद्देश आहे, काय कार्य केल्या जाऊ शकते यांची सखोल माहिती जर दिल्या गेलेली आहे तर त्या कामांमध्ये त्रुटी होत नाही, कामांमध्ये सुरक्षितता असते, कार्याची चाकोरीबद्ध निर्मिती असते, कार्य एका वेगळ्या रूपामध्ये न करता जी निर्माण केलेली एक वेगळी आपली दिशा आहे त्यानुसार कार्य चालत असते. म्हणजे तिथे कार्यामध्ये घोळ होण्याचा आपल्याला चान्स दिसत नाही. म्हणून घटनापत्रकाच्या महत्त्वामध्ये उद्दिष्टांचं स्पष्टीकरण हे एक महत्त्व मानल्या जाते. त्यानंतरचं आहे कार्यक्षेत्राचे स्पष्टीकरण. आता कार्यक्षेत्राचे स्पष्टीकरण कसं काय होईल तर घटनापत्रकात कंपनीच्या कार्यक्षेत्रांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला असतो. म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला यापूर्वी की कंपनीची कार्यक्षेत्रांची मर्यादा निश्चित केलेली असते, तीच घटनापत्रकात लिहिलेली असते. म्हणजे कार्यक्षेत्रांचं जे काही स्पष्टीकरण आहे, कार्यांची जी सीमा आहे, कार्यांची जी मर्यादा आहे ती घटनापत्रकामध्ये नमूद असते. या कार्यक्षेत्रा अंतर्गत कायदेशीरपणे व्यापार व व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कंपनीला असते, परंतु त्या कार्यक्षेत्राचं उल्लंघन कंपन्यांना करता येत नाही. परंतु घटनापत्रकात नमूद करण्यात आलेल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन जर कंपनीने एखादे कृत्य केल्यास ते बेकायदेशीर अथवा अधिकार बाह्य मानले जाते आणि त्यानंतर जर कंपनी नव्हे एखादा व्यक्ती हे करत असेल तर आपण कॉर्पोरेट म्हणजे लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट विल किंवा कंपनीवरील पडदा सारणे हा प्रकार सुद्धा अभ्यासला आहे ना. मग तशा पद्धतीमध्ये
न्यूजमध्ये त्या कृत्याला गणल्या जाते की हे अधिकारबाह्य आहे, हे अमान्य आहे, हे अकायदेशीर कृत्य आहे असं मोजल्या जाते। म्हणून कार्यक्षेत्रांचं स्पष्टीकरण, कार्यक्षेत्रांची रूपरेषा आखण्याचं कार्य घटनापत्रकाद्वारे केल्या जाते। त्यानंतरचं कार्य आहे विनियोजकांच्या दृष्टीने महत्त्व, की घटनापत्रकाचं विनियोजकाच्या म्हणजे इन्व्हेस्टरच्या किंवा गुंतवणूकदारांच्या, बघा एकाचे 3 वेगवेगळे शब्द आहेत, हवं तर नमूद करून ठेवा की विनियोजक म्हणजे इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदार असतो। तर विनियोजकांच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, तर विनियोजकांच्या अर्थात गुंतवणूकदारांना कंपनीच्या भाग भांडवलात आपल्या पैशाची गुंतवणूक करावयाची असते आणि त्या विनियोजकांच्या दृष्टिकोनातून घटनापत्रक एक महत्त्वाचा प्रलेख मानला जातो। का? कारण कंपनी भविष्यात कोणत्या प्रकारचा व्यवसाय करणार आहे, आपल्या पैशाचा उपयोग कोणत्या कार्यासाठी केला जाईल, जोखमीचे प्रमाण किती असणार आहे याबद्दल स्पष्ट कल्पना घटनापत्रकातून मिळत असते किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला माहिती घेता येते। म्हणून विनियोजकांच्या दृष्टीने सुद्धा घटनापत्रकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे बाह्य जगाच्या दृष्टीने महत्त्व। आता कंपनीचा संबंध फक्त विनियोजकांशीच येत नाही तर बाह्य जगातील अनेक प्रकारच्या व्यक्तींशी देखील येत असतो। मग जेव्हा बाह्य जगांच्या अनेक व्यक्तींशी संबंध येत आहे तर कंपनीचे कार्यक्षेत्र, कंपनीचे अधिकार याबद्दल निश्चित कल्पना त्या बाह्य जगाला सुद्धा असावयास हवी। म्हणून संबंधित माहिती प्रदान करण्याकरिता किंवा ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याकरिता घटनापत्रक किंवा मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आपण याला MOA सुद्धा म्हणू शकतो किंवा पार्षद सीमा नियम सुद्धा म्हणू शकतो, याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो किंवा याचाच वापर केला जातो असं सुद्धा आपण जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। म्हणून कंपनीच्या घटनापत्रकाच्या माध्यमातून ते वेगवेगळी माहिती कंपनी संबंधी, कंपनीच्या कार्यासंबंधी, कंपनीच्या कार्यक्षेत्रासंबंधी, कंपनीच्या कार्यक्षेत्रांच्या मर्यादांसंबंधी घेता येते। म्हणून घटनापत्रक हे बाह्य जगाकरिता सुद्धा महत्त्वपूर्ण मानल्या गेलेलं आहे। अंतिम मुद्दा आहे घटनापत्रकाच्या महत्त्वाचा, कंपनीची सनद। आता घटनापत्रक हे कंपनीचं मौल्यवान व महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे आणि घटनापत्रक ही कंपनीची एक घटनाच आहे। जसं आपण आपली राज्यघटना बघतो, त्याच्यामध्ये सांगितलेल्या कार्यांच्या बाहेर जाऊन जर कार्य झालं तर ते अमान्य आहे, कायदेसंमत नाही। म्हणजे आपल्यासाठी कायद्यांची, न्याय प्रणालीची एक वेगळी जी प्रक्रिया आहे किंवा एक चाकोरी निर्माण केलेली आहे, तशीच कंपनीच्या कार्यांकरिता एक सनद, एक घटना निर्माण केली जाते जिला आपण घटनापत्रक म्हणून संबोधित करत असतो। तर जसं एक समाजामध्ये वावरत असताना समाजाचे नीती नियम पाळावे लागतात, समाजाचे जे कायदे आहेत ते पाळावे लागतात, तसंच कार्यक्षेत्रामध्ये वावरत असताना कार्यासंबंधी जे नीती नियम आहेत ते पाळावे लागतात। म्हणून कायद्याने संमत केलेली जी कंपनी करिता किंवा कार्यक्षेत्राकरिता नमूद केलेली सनद आहे तिला आपण घटनापत्रक म्हणतो आणि म्हणूनच घटनापत्रकाला कंपनीची सनद किंवा घटना सुद्धा म्हटलं जाते। आणि कंपनीच्या सनदीमध्ये कोणत्याही प्रकारचे परिवर्तन होत नसून सर्वांचे हित सुरक्षित राहण्याचा किंवा राखण्याचा प्रयत्न इथे केला जातो। म्हणजे सर्वसाधारणरित्या यामध्ये परिवर्तनशील ही बाब नसते, जी एकदा निर्धारण झालं ते झालं। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दुसऱ्या युनिटला सुरुवात करून घटनापत्रक म्हणजे काय व घटनापत्रकाच्या वेगवेगळ्या व्याख्या तसेच घटनापत्रकाचे महत्त्व अभ्यासलेले आहेत। यानंतर आपण घटनापत्रकाचे स्वरूप अभ्यासूया, पण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।